मुंबईमध्ये 21 या टाटा मॅरेथॉन या 2026 स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय। या मॅरेथॉनमधून 69,000हून अधिक धावपटू सहभाग होणार आहेत। यंदा मॅरेथॉन मार्गात बदल करण्यात आलाय। वांद्रे वरळी सी लिंकसह प्रथमच आयकॉनिक कोस्टल रोडचा समावेश करण्यात आलेला आहे। आज सर्वात मोठी असणारी मुंबईची मॅरेथॉन म्हणजे टाटा मॅरेथॉनला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते। ही संपूर्ण दृश्य आहेत ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स। तर आपण मुंबईमधली टाटा मॅरेथॉनची ही दृश्य पाहतोय। आज सकाळी 5 वाजल्यापासूनच सीएसटी येथून हाफ मॅरेथॉन स्पर्धा ही सुरू झालेली आहे। पोलीस कप स्पर्धेला सकाळी 5 वाजता माहीम रेती बंदर मैदानावरून सुरुवात झाली आहे। 21व्या टाटा मॅरेथॉनची आपण ही दृश्य पाहतोय। या मॅरेथॉनमधून 69,000हून अधिक धावपटू यात सहभागी होणार आहेत। त्या मॅरेथॉनला आता सुरुवात झालेली आहे। तर आपण दृश्य पाहतोय या मॅरेथॉनची। मुंबईतील सर्वात मोठी मॅरेथॉन म्हणून टाटा मॅरेथॉन ओळखली जाते। तर 2026 मधली 21वी ही पूर्ण मुंबईत होणारी 21वी टाटा मॅरेथॉन आज सुरू झालेली आहे। या मॅरेथॉनला सकाळी 5 वाजता सीएसटी येथून सुरुवात झाली। तसंच हाफ मॅरेथॉनला पोलीस कप स्पर्धेला सकाळी 5 वाजता माहीमच्या रेती बंदरावरून सुरुवात झाली। यंदा या मॅरेथॉनमध्ये वरळीच्या सी लिंकसह कोस्टल रोडचा सुद्धा धावपट्टी म्हणून वापर करण्यात येतोय। तर आता त्याचीच आपण दृश्य पाहतोय। मॅरेथॉनमध्ये या 69,000हून अधिक धावपटू सहभागी झाले। यंदा वरळी सी लिंकसह कोस्टल रोडवर या मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आले। तर याच संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी नंदकिशोर गावडे। तर नंदकिशोर, काय अधिकची माहिती? 5 वाजल्यापासून हा संपूर्ण जो थरार आहे तो मुंबईत पाहायला मिळतो। 21वे वर्ष आहे टाटा मॅरेथॉनचं। ही कडेची जी दृश्य आहे ती बोलकी आहेत। खरं तर हे संपूर्ण अपंग व्यक्ती आहेत आणि अपंग व्यक्तीसुद्धा खरं तर त्या मॅरेथॉनमध्ये धावत असलेले आपल्याला पाहायला मिळतात। वेगवेगळे मॅचेस खरं तर त्यांच्याकडून दिले जात आहेत। समोर जर पाहायला गेलं तर आमिर खान आहे आणि त्यांच्यासोबत जर पाहायला गेलं तर हे अपंग व्यक्ती असू दे किंवा ज्येष्ठ नागरिक असू दे यांची ही जी मॅरेथॉन आहे ती खरं तर सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते। सकाळी 5 वाजता खुली मॅरेथॉन जी होती ती 42 किलोमीटरची होती। ती मॅरेथॉन या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या समोरून कोस्टल मार्गे खरं तर सीलिंग आणि वांद्रे माहीम या परिसरातून पुन्हा या परिसरात येणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत होती। त्याच्यानंतर टप्प्याटप्प्याने वेगवेगळ्या मॅरेथॉन झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात। इंटरनॅशनल मॅरेथॉन जे ॲथलीट्स इंटरनॅशनल लेवलचे आहेत, जी मुख्य मॅरेथॉन आहे ती सुद्धा 7 वाजता सुटलेली आपल्याला पाहायला मिळते। आणि शेवटच्या टप्प्यातील ही मॅरेथॉन जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते, ज्यामध्ये अपंग आहेत, ज्येष्ठ नागरिक जे आहेत ते खरं तर वेगवेगळा आनंद घेत खरं तर या मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळते। समोर आपण बघतोय की अभिनेते आमिर खान जे आहेत ते या मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळते। खरं तर मोठ्या लेवलचे जे पोलीस अधिकारी असू दे ते सहभागी झालेले आहेत। मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त ते सुद्धा खरं तर चहल सुद्धा जे आहेत ते सुद्धा या दिलेल्या माहितीबद्दल